बंदर जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। भारतीय नेव्हीकडनं मिसाईल दागण्यात आलेले आहेत। त्यासोबत कराची पोर्टवरती भारतानं अनेक ड्रोन हल्ले देखील केलेले आहेत। यामध्ये कराची पोर्टचं मोठं नुकसान झालं। ते 1971च्या युद्धानंतर कराची पोर्ट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता 2025 मध्ये ऑपरेशन मेघदूत नंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आता कराची पोर्टला भारतानं लक्ष्य केलेलं आहे। भारतीय सैन्याच्या हल्ल्यामध्ये कराची पोर्टचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत। 1971च्या युद्धानंतर कराची पोर्टवरती हल्ला जो आहे तो भारतानं केलेला आहे। 1971 मध्ये कराची पोर्ट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेलं होतं। तर आणखीन एक ब्रेकिंग बातमी आली आहे। भारतीय हल्ल्यामध्ये आतापर्यंत पाकिस्तानची 5 विमानं आपण नष्ट केलेली आहेत। 2 F-16 विमानं, त्यानंतरला पाकचं चायना मेड J-11 विमान देखील भारतानं त्याचा चुराडा केलेला आहे। भारतीय हल्ल्यामध्ये आतापर्यंत पाकची 5 विमानं खाक करण्यात आलेली आहेत। भारताला त्यामध्ये यश मिळालेलं आहे। 2 F-16 विमानं, त्यानंतर 2 J-11 विमानं, तर पाकचं चायना मेड J-11 विमानाचा भारतानं चुराडा केलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। तर भारताच्या हल्ल्याचे पाकच्या राजकीय व्यवस्थेलाही हादरे बसताना पाहायला मिळत आहे। सैन्यप्रमुख मुनीर विरोधात पाकिस्तानामध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांचे समर्थक सध्या रस्त्यावर उतरले आहेत। मुनीर यांना हाकला आणि इम्रान खान यांना सोडण्याची मागणी यावेळेला पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे समर्थक करतायत। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये अक्षरशः हाहाकार माजलेला आहे। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने तुफान गोळीबार केला जातोय। अनेक वेळेपासून पुंछमध्ये हा तुफान गोळीबार होत असल्याची माहिती मिळते आहे। भारताकडून देखील या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पुंछ भागामध्ये अनेक वेळेपासून हा पुंछमध्ये तुफान गोळीबार सुरू असल्याची माहिती जी आहे आता समोर येते। जलथल आकाशामधून भारतानं पाकिस्तानवर पलटवार केलाय। दहशतवादाला सीमेवर भारत, घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवर कोणी जी आहे ती पाकिस्तानची झाली। अमेरिकेनं पाकला फटकारलाय, तर युरोपियन युनियन हे भारतासोबत उभं राहिलेलं आहे। दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी करण्यात आता भारताला यश आलंय। सीमेवर भारत, घरात बंडखोर, जागतिक पातळीवर कोंडी जी आहे ती पाकिस्तानची केलेली आहे। भारतानं पाकचे शेकडो ड्रोन जमीनदोस्त केले आहेत। जवळपास 52हून जास्त मिसाईल्स भारतानं पाडलेले आहेत। पाकिस्तानचे सारे मनसुबे